न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिककरांचे आकर्षण असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या पुष्पोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिच्या हस्ते करण्यात आले। महानगरपालिकेचे मुख्यालय राजीव गांधी भवन येथील हिरवळीवर काल सायंकाळी पुष्पोत्सव 2024चे शानदार उद्घाटन झाले। यावेळी आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, आमदार सीमाताई हिरे, आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासन अधिकारी डॉक्टर अशोक गरेंजकर, अतिरिक्त आयुक्त सेवा स्मिता झगडे, शहर प्रदीप चौधरी तसेच लोकप्रतिनिधी आजी माजी सदस्य उपस्थित होते। प्रारंभी महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर उभारलेल्या रामचंद्रांच्या मूर्तीचे पूजन करण्यात येऊन नंतर पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे। त्यानंतर लाभ पुस्तके, मोसमी बहुवर्षीय फुले, हिंदीतील शोभा, वनस्पती, पुष्परचना, फळे आणि पालेभाज्या, कुंड्या, अंड्यांची सजावट, परिसर प्रतिकृती आदींची मान्यवरांनी पाहणी केली आहे। त्यानंतर आमदार हिरे, आमदार ढिकले, आमदार फरांदे यांची भाषणे झाली आहे। महानगरपालिकेच्या पुष्पोत्सवाबद्दल त्याचप्रमाणे नाशिककरांच्या सहभागाविषयी या मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी पुष्पोत्सवाच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या फिरत्या चषक याबद्दलची माहिती आणि स्पर्धेत विजयी ठरलेले स्पर्धक राऊत काठे गुलाबराजा, माधुरी धात्रक गुलाबराणी, पपया नर्सरी फुलराणी, प्रसाद नर्सरी कुंड्या शोभिवंत रचना, विनायक शिंदे सर्वोत्तम बोनसाय, स्वप्नाली जडे ताजी फुले रचना, स्वप्नाली जडे जपानी पुष्परचना, पंकजा जोशी पुष्प रांगोळी, प्रसाद नर्सरी परिसर प्रतिकृती खुलागट, ज्योती पाटील तबक उद्यान, मनपा नाशिक पूर्व विभाग कर्मचारी परिसर प्रतिकृती आदी नामांकनाच्या ट्रॉफीज पर्यावरणाच्या हस्ते वितरित करण्यात आल्या। मनपाचे उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी स्वागत केले तर पुष्पोत्सव 2024 संदर्भात अधिक माहिती दिली आहे। यानंतर अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर यांचा परिचय करून देण्यात आला। त्यानंतर केतकी हिने प्रसिद्ध तिची नावाजलेली 2 गीते सादर केली आहे। आणि सगळ्यांनी टॉर्च जो आहे जर का तुमचा सुरू असेल तर प्लीज, आता लाईट काय म्हणतात त्याला हळूहळू आपले गायब होणार, पण टॉर्च काढून चांदण्याला लपेटून घेऊ धुक्याला, वाटे मला काळ थांबला, भास हवा हवा भास नवा नवा भास। वाव, सुपर। चांदण्याला लपेटून घेऊ धुक्याला, वाटे मला काळ थांबला, भास हवा हवा भास नवा नवा भास। तर मनपाचे अधिकारी बागुल यांनी देखील गीत सादर केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनपाचे उद्यान विभागातील कर्मचारी मिलिंद राजगुरू आणि जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले, तर नाना साळवे यांनी आभार मानले। या महोत्सवात उद्घाटनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात दीपाली विस्पुते, संदीप थाटसिंगार यांचा स्वरसंगीत कार्यक्रम झालाय। या प्रसंगी नाशिककर या पुष्पोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटनानंतर पुष्पोत्सवाच्या वातावरण निर्मितीकरिता सायंकाळी गणेशवाडी येथील फुल बाजारातून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील प्रमुख मार्गावरून ही सायकल फेरी पुष्पोत्सवाच्या ठिकाणी आल्यानंतर विसर्जित करण्यात आली। महानगरपालिकेच्या या पुष्पोत्सवाच्या निमित्ताने स्पर्धेव्यतिरिक्त नागरिकांकडून निसर्गावर आधारित पेंटिंग, फुलांची माहिती देणारे छायाचित्र तसेच खुशाल जाधव आणि शीतल थेटे यांच्याद्वारे चित्रकला आणि काव्यरचनेच्या माध्यमातून स्त्रियांच्या आयुष्यातील सामाजिक आणि भावनिक विषय मांडणारी कलाकृती ठेवण्यात येणार आहे। त्याचबरोबर बसवंत गार्डन, मधमाशी उद्यान यांच्या मार्फत ग्रामीण संस्कृती आणि मधमाशी यांचे महत्त्व दर्शवणारा देखावा सादर करण्यात येणार आहे। या 3 दिवसीय पुष्पोत्सवाच्या निमित्ताने विविध आकर्षक फुलांच्या कमानी, त्याचप्रमाणे सेल्फी पॉइंट हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षक असून मिनिचर लँडस्केपिंग कार्यालयाच्या 3ही मजल्यावर विविध गटांची पुष्प मांडणी करण्यात आली आहे। या पुष्पोत्सवात विविध गटांमध्ये गुलाब पुष्पे, मोसमी फुले, फळे, भाजीपाला, हार, बुके, पुष्परचना, बोन्साय, कॅट्स, शोभिवंत कुंड्या ठेवल्या जाणार आहेत। दरम्यान आज शनिवारी सकाळच्या सत्रात निसर्ग आणि फुलांवर आधारित कवितांचा कार्यक्रम, तर सायंकाळी मनोज जाधव यांचा संगीत संध्या हा हिंदी मराठी लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाचा आणि 3 दिवसीय पुष्पोत्सवाला भेट देऊन या आनंदात सहभागी होण्याचं आवाहन उद्यान अधीक्षक विवेक भदाणे आणि मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। आजच पुष्पोत्सवाची सुरुवात झालेली आहे।
केतकी माटेगावकर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आणि असाच कार्यक्रम हा पुढे 3 दिवस चालू राहणार आहे। शनिवार आणि रविवार देखील आपल्याकडे विविध सिरियलचे कलाकार येणार आहेत। कलर्स मराठी आणि सोनी मराठी या दोघंही सिरियलचे कलाकार दिग्दर्शक उद्या आपल्याला ह्या ठिकाणी पाहावयास मिळणार आहेत आणि त्यांच्याबरोबर हा पुष्पोत्सव साजरा करता येणार आहे। आणि परवा देखील आपल्याकडे शिवानी बावकर मॅडम आणि हर्षल गायकवाडजी हे असणार आहेत। तर सर्व नाशिककरांना मी आग्रहाचं आमंत्रण देतो आणि आवाहन करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे। साहित्य संमेलन असलं की ग्रंथदिंडी काढली जाते, पुष्पोत्सवाच्या निमित्तानं पुष्पदिंडी काढली जाते नाशिक महानगरपालिकेच्या इतिहासाच्या याच्यामध्ये पहिल्यांदाच आपण अशा प्रकारची दिंडी काढलेली आहे, कारण नाशिक हे उद्यानांचं शहर आहे, त्याचप्रमाणे नाशिक हे फुलांचं शहर आहे आणि सगळ्यांना मी आठवण करून देतो की नाशिकचं नाव हे गुलशनाबाद होतं। तर फुलं नाशिककरांना विसरून चालणार नाहीत, त्या फुलांचा आदरही केला गेला पाहिजे, म्हणून आम्ही पहिल्यांदा आगळी वेगळी अशी पुष्पदिंडी काढलेली आहे आणि ही पुष्पदिंडी सर्व अधिकारी, सर्व लोकनेते आणि सिनेकलाकार यांनी एकत्रित मिळून उचलून ती महानगरपालिकेपर्यंत आणलेली आहे। असा एक आगळा वेगळा उपक्रम पहिल्यांदा सर, यामध्ये कोणकोणते फुलं आहे आपल्याला आकर्षित करणारे वेगळे? आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आहेत, ऑर्किड आहेत, निशिगंधा आहे, जास्वंदी वगैरे पण आहेत, झेंडूचे फुलं आहेत, काही आपले नाशिकचे लोकल फुलं देखील आहेत आणि विविध प्रकारचे फुलं ह्या ठिकाणी आपण प्रदर्शनात मांडलेले आहेत आणि उत्कृष्ट फुलांना आपण बक्षीस देखील दिलेलं आहे आणि हेच फुलं 3 दिवस कंटिन्यू असणार आहेत। तरी सगळ्या नाशिककरांनी या फुलांचा आनंद घ्यायचा आहे। छान वाटतंय आज पुष्पोत्सव। मी असं काहीतरी पहिल्यांदा बघितलं की नाशिक महानगरपालिकेने इतका सुंदर त्याचं आयोजन केलं आणि मी असं ऐकते की अनेक वर्षांपासून होतो आणि लोकांची क्रिएटिव्हिटी बघून त्याच्यानंतर उद्यानाच्या प्रतिकृती मी बघितल्या, वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघितली, गुलाबाचे प्रकार बघितले, इतकं छान वाटलं मला। आणि ह्या निमित्ताने मी सगळ्या मीडियाच्या मार्फत सगळ्या लोकांना, सगळ्या व्ह्युअर्सना मी असं सांगेन की आपला निसर्ग, आपलं जे एक नेचरने आपल्याला जे दिलं आहे, जे गिफ्ट दिलं आहे, फुलं असो, झाडं असो, त्याला आपण नक्कीच त्याची किंमत केली पाहिजे, व्हॅल्यू केली पाहिजे। कारण मला असं वाटतं आपण 5 तत्वांनी बनलेलो आहोत आणि आपण ती ऊर्जा आपल्याला तिकडनंच मिळते आणि तीच ऊर्जा आता कमी होत चालली आहे की काय। पण आज पुष्पोत्सवात येऊन नेचरला कुठेतरी हे काय म्हणतात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक उत्तम मेसेज आहे असं मी म्हणेन की आपल्या निसर्गाला जपलं पाहिजे आणि त्या निमित्ताने हा पुष्पोत्सवाचं हे आयोजन फार छान आहे आणि मला खूप रिफ्रेशिंग वाटलं आणि मी सगळ्या नाशिककरांना असं सांगेन की जरूर पुष्पोत्सवाला भेट द्या आणि आपापल्या घरीसुद्धा छान छान झाडं आणि फुलं लावा। नाशिक मी जसं म्हणाले तसं इतकं सुंदर आहे, हिरवंगार आणि जेव्हा मी नाशिकला आले खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली आणि सगळंच इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा जर बघितलं नाशिकचं तर इतकं सुंदर आहे। त्यामुळे निश्चितच सगळे दिग्दर्शक आणि प्रोड्युसर्स त्यांची नजर असते नाशिकवर, कारण आहेच सुंदर ते। त्यामुळे मी असं म्हणेन की नाशिक हे फक्त काय म्हणतात इन्फ्रास्ट्रक्चर वाईजच सुंदर नाही आहे, पण माणसं खूप छान आहेत। नाशिकची द्राक्षंसुद्धा मी खाल्लेली आहेत आणि मी 1 महिनाभर होते शूटिंगला इकडे, तर खूप छान आहे आणि दरवर्षी एक भेट असते नाशिकला, त्यामुळे आवडतं मला यायला इकडे।